हॅलो फ्रेंड्स, ग्रुवी स्टाईल या आपल्या चॅनलमध्ये आपले ग्रुवी स्वागत आहे. आज आहे जावयाचा दिवस. जावयाचा दिवस म्हणजे अधिक मास लागला आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. तर आज आमच्याकडे धोंड्याचा दिवस आहे, म्हणजे जावयाचं मानपणाचा दिवस आहे. तर माझ्या आईने, माझ्या वडिलांनी, माझ्या भावाने आणि माझ्या भाऊजाईने, इव्हन माझ्या भाच्याने पण खूप छान तयारी केलेली आहे आमच्या सर्वांसाठी. तर तुम्हाला दिसेलच, रांगोळीपासून तर सगळं सजावटीपर्यंत. आणि याच्यात सगळ्यांचाच वाटा आहे आणि स्पृह मनरिधांनी स्पेशल मदत केलेली आहे. आणि सर्वांना माहीतच असेल का आता अधिक मासाची सुरुवात झालेली आहे आणि या महिन्यात सासूबाई आपल्या जावयाला वाण लावतात. तसंच आमच्या घरच्या जावई म्हणजे माझ्या नवऱ्याला उद्या माझी आई वाण लावणार आहे. आणि मामी म्हणजे माझी भाऊजाई ही माझ्या दोन्ही मुलांना म्हणजे मामी भाच्यांना वाण लावते. काही पण असं जाळीदार जे असतं पदार्थ त्याचं 33 हे वाण लावलं जातं, हे तर तुम्हाला माहीतच असेल. तर उद्या आमचा तो कार्यक्रम आहे, त्याला म्हणतात धोंडे खाणे आपल्या बोली भाषेमध्ये. तर बघूया आपण उद्याचा कार्यक्रम कसा होतो ते. मी बाहेर आली कारण आतमध्ये खूप गोंधळ चालू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण माहेराचा उंबरा चढला का आपल्याला आळस हा रोग होऊन जातो. तोच सध्या मला रोग झालेला आहे. इव्हन प्रत्येक मुलीला हा रोग होतो. आणि आई तर आपल्याला प्रेम करतेच, पण जेव्हा आपली भाऊजाई पण आपल्याला सगळं आयतं बसून देते ना, तर ती देवाचीच कृपा असते. आणि कौतुक म्हणजे नाही, पण खरंच जेव्हा भाऊजाई आणि नणंद ह्या मैत्रिणी होतात ना, तर त्या घरात खरंच हसण्याचाच आवाज येतो, खेदळण्याचा आवाज येतो टचूड. तर तसाच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की आळस हा रोग मला लागलेला आहे. आणि हा बघा, हा माझा मोठा मुलगा आहे ना सोहम, त्याला 2-2 मिनिटाला आई लागते. कशाला लागते रे तुला आई? मला टावेल कुठे? जा तिथे शोध आहे का, आता शोधू कुठे, नाहीये टावेल. आजीला विचार. हे बघा, रिदान अँड स्प्रोमनी चॅलेंज घेतलंय 24 hours इन बोट. शीप ही त्यांची शीप आहे. इतके छान छान गेम खेळत असतात ते त्यांचे आणि अजिबात त्रास देत नाही. अच्छा, हे बघा सगळंच घेऊन आले ते त्यांचे टॉईज. अजून काय? धोंड्याचा कार्यक्रम जावयांचा आहे, पण हे दोघं बघा छोटे कामगार कवर्स टाकतायत, ते सोफ्यावर मदत करतायत है ना. हे बघा, हेल्प करताय तुम्ही. काही जमत नाहीये त्यांना, पण बिचारे ट्राय करतात तरी. हे आमचे साहेब बसले आरामशीर. सोम सर तू पण मदत करू लाग. मदत करू सकाळपासून हे बघा बिचारांची किती म्हणजे किती मेहनत चालली दोघांची. एक गोष्ट तर खरी असते, कारण आई वडील तर आपल्याला माहेरमध्ये जीव लावतात. भाऊ पण आपल्यावर प्रेम करत असतो, पण भाऊजाई ही आपल्यावर प्रेम करत असेल एवढी निस्वार्थपणे, तर खरंच आपण स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे. आणि भावाचं प्रेम हे कमी न होऊ देण्याचं कारण म्हणजे भाऊजाईचं प्रेम असतं. आणि माझी भाऊजाई प्रिया ही सर्व तयारी आजची जी आहे ते तिच्याच इच्छेनुसार, आणि तिचीच इच्छा नाही आपण आज हे करू, आपण आज ते करू, आज भाऊजींसाठी हे करू, आज ताईंसाठी हे करू, ही सर्व तिची इच्छा होती, तिची तयारी होती. आणि खरंच तुमची पण भाऊजाई जर अशी असेल, तुमची वहिनी जर अशी असेल, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की सांगा. पप्पा नेहमी एका गोष्टीने वैतागतात का माझ्या आईस लवकर रेडी होत नाही कधीच. आणि मी खूप पंक्च्युअल आहे म्हणून आम्ही वेळेच्या पहिलेच रेडी होतो, पण माझी आई हे बघा सोमराव रेडी झालेत. हसा थोडे. तो त्याच्या वेगळ्याच विश्वात असतो माहिती. इव्हन आम्ही सगळे रेडी झालोय, फक्त माझी आई इन्स्ट्रक्शन देते, ती अजूनही रेडी झाली नाही. सगळे रेडी झालोय, तिचं अजून वॉशरूमला जाईपर्यंत रेडी होईपर्यंत तिचं इन्स्ट्रक्शन चालू आहे. हे ठीक आहे का? हे बघा ही आमची भाऊजाई, सगळी तयारी हिने केली आहे. नाही म्हणजे भावाने पण केली.
हा सामान आणून दिले बाबा. तेच बदलतात. हे बघा इथे पैसे मोजणी चालली आहे आणि मी बिचारी इतक्या लवकर रेडी होऊन बसली आणि या दोघी बघा. ही आई बघ माझी चालूच आहे तिचं. सगळे इन्स्ट्रक्शन देऊन झाले आई का अजून द्यायचे? खूपच लाजते. तयार झाले तुम्ही? काय आहे आपल्याकडे? आता आपण गणपती बघतोय. गणपती बाप्पा. हा रिदान. हे दोघं बघा यांचे आउटफिट एकदम रेडी झाले. दोन भावांनी कपडे एक्सचेंज केले. हा माझा टी शर्ट आहे. अजून हा इथं t-shirt. हो किती मदत केली तुम्ही? काय केलं काम? केलं खूप केलं. आणि तुम्हाला माहिती का आता सगळे येणार, बाबा येणार, सगळे येणार. हो जे आमचे ते आम्हाला नाव माहिती ना ते बर. होणार इथं. तर पुढे बघायचं का आपण काय होणार आहे? Yes. अधिक मासात देवाला वाण देतात म्हणून आम्ही दोघींनी देवाला पहिले वाण लावलं आणि मग पुढचा कार्यक्रम काय त्याला सुरुवात झाली. मोठे झाले. हा यांचा अवतार आणि हा छोटे होते तेव्हा. हा सोहम, हा रिदान आणि हा स्पृहम. तर मग फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मलाही एनकरेजमेंट मिळेल आणि तुमचं एंटरटेनमेंट होईल. आणि आपण भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चला.